राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं का? ओके. आता स्टोरी कडताना 2 मिनिटं वेळ द्या. बगलामुखीला कृपया बुकिंगसाठी कोणी संपर्क करू नका, कारण गाडी फुल झाल्यावर कुणाला मानता येतं का ए बा तू नको येऊ, आता जागाच नाही राहिली. दुसरी गोष्ट, श्रावणासारख्या पवित्र महिना चालू होते 2-4 दिवसांनी. अमावस्या संपली की श्रावण चालू. त्या पवित्र महिन्यात तिथं किती गर्दी असून दे, आपली सगळी व्यवस्था आहे. मध्ये आधी एखादी गाडी काढायचा मी प्रयत्न करतो, पण आता सध्या तरी माझ्याकडं म्हणजे काय पर्याय नाही अशी विषय. आजची जी घटना आहे त्याच्यावर आपण डायरेक्ट जाऊ. आता जुन्या, आता तुम्ही आम्ही आपल्या आज्यांनी पांज्यांनी खापर पंजोबांनी ह्या काळात स्त्रियांचं स्थान काय होतं लक्षात ठेवायचं. त्या काळात, जुन्या काळात, आता समजा 2026 चालले, काळ प्रगत झाला, पण त्यावेळेस चूल आणि मूल असा विषय होता, मान्य. दुसरी गोष्ट, जास्त घरचा कारभार असून द्या काय असून त्या स्त्रीच्या हाती दिला जात नव्हता. तिला कसं सीमित ठेवलं होतं, मापात ठेवलं होतं. लक्षात आलं का? त्यांनी ते बरोबर केलं का चुकीचं केलं? म्हणजे आताच्या काळानुसार असं वाटतं की त्यांनी ते चुकीचं केलं. स्त्री पुरुष समान पाहिजेत, प्रत्येकाची विचार क्षमता सारखीच आहेत, आणि मग संपूर्ण पुरुष एवढे अधिकार, आणि स्त्रिया तशा आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आहेत. फार वैमानिक काय, तुमचे ड्रायव्हर बिवर सगळं काय असेल ते. मग स्त्री कुठं मागं नाही. शिक्षणाचा परिणाम, काळ सरला. पण ही घटना आजची अशी आहे की मनाला आतून कुठंतरी वाटतं की आपल्या पूर्वजांनी बरोबर होतं का काय, मापात ठेवायचं. हा, गुन्हेगारी गुन्हा करताना पुरुष कुठे मागं नाही, स्त्री कुठे मागं नाही. पण ही घटना नेमकी काय इसकटून सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. घटना घडली पुणे जिल्ह्यातला एक तालुका आहे बारामती. ती अख्ख्या देशात माहिती. हा, आता ह्या बारामती तालुक्याचं बारीक विचार केला ना, बारीक, कोणाला कसा अँगल आहे बघण्याचा, पण बारामती तालुका किंवा बारामती शहर आसपासची जी गावं पाहिली ना तालुक्याची, मला काय एक प्रश्न पडतो, बऱ्याच दिवसापासून पडतो. शिवकालीन म्हणजे त्या काळात जी कागदपत्री व्यवहार झाला त्याची बऱ्याचशा नोंदी आपल्या वस्तू संग्रहालयात पुण्यात आहेत. केळकर वस्तू संग्रहालय आहेत. जुने दस्तावेज मध्ये आपण महाराजांची सुद्धा पत्र आहेत. तर त्यावेळेस पेशव्यांच्याकडे जेव्हा पेशवाई दिली महाराजांनी, राजांनी, त्यावेळेसचा एक दस्त सापडलाय. दस्त पण आहे तो की लोणी बापखर हे बारामती तालुक्यातलं गावी, या ठिकाणी वाड गडी एक ते थोडं असं संस्थान होतं, किंवा सुपे पारागाना म्हणायचे. अजूनही लोकांना माहिती आहे. 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्या सुपे पारागानामध्ये, तिथून तुम्ही सुपे पारागाण्याहून कारभार आखा. पुण्याचं काय महत्व नव्हतं त्यावेळेस एवढं, असं सांगितलं. तर ज्यांच्याकडे ते दिली पेशव्यांच्याकडं, ते हुशार होते. पेशव्यांनी सांगितलं, महाराज थोडा बदल करा. ह्या सुपे पारागाना आणि आजूबाजूच्या भागामध्ये तो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. थोडक्यात तिथं पाऊस पडत नाही, दुष्काळी परिस्थिती असं. कारण गोडदळ पायदळ सांभाळणं त्यावेळेची विषय. मग ते पुण्यात शनिवारवाडा बांधला. मग ते पुण्यातून ते हे केलं, म्हणजे कारभार केला, चांगला वाईट सगळा काय असेल. लागोपाठ 42-44 युद्ध जिंकणारा बाजीराव पेशवे पहिला, त्याची ओळख मस्तानीचा बाजीराव अमकी तमकी जरी केली तरी फार माझा आवडता माणूस तो, लक्षात घ्या. बाकीच्यांनी बरंच लढाई खेळले 12-13 वर्षांच्या, जाऊन द्या विषय आता. पण पहिला बाजीराव एक नंबर माणूस. आणि महाराजांनी स्वतः सूत्र सापवली, म्हणजे तसं तू अजय योद्धा होता, म्हणजे कुठलं युद्ध हारला नाही, लक्षात घ्या. हा सुपे तिथंच मोडला जातो बारामती तालुक्यात. मग सुपे बारामतीचा विचार केला तर सुपे आणि आजूबाजूला ओसाड, अगदी पाण्यासाठी 8 माई 4 माई अशी बरीचशी गाव आहेत, मारणाची गाव. मग कुठल्याच राज्यकर्त्याला इथं पाणी का नाही आणता आलं बा? हे कारण सांगायचं नाही की ते उंचाव बागेन, तसं काही नाही. टेक्नॉलॉजी किती पुढे गेली. मोठमोठ्याला मोटरा टाकून आमची कधी न आटणारी अशी नदी, भीमा नदी, बरेच पर्याय होते. तिथून तो बाग तो हे का नाही केला बा, असं माझ्या मनाला प्रश्न पडतो बा.
असू दे आता. हे बारामती घडलेली घटना. एक इंजिनियर आहे आता बारामतीत, MIDC पण आहे. आणि बारामती शहर ज्याचा विचार केला का आपल्याला असं वाटतं आपण कॅलिफोर्नियामध्ये आलोय काय. म्हणजे तितका स्वच्छ पहिली गोष्ट. आता ह्याच्यात शरदचंद्रजी पवार आणि अजित पवारांचा वाटा मोठा आहे. लक्षात घ्या कसं की सिस्टीम राबवायची किंवा प्रशासना वचक कसा पाहिजे त्यांच्याकडून शिकावं. झाडाची वाळलेली पिवळी पडलेली पानं खाली पडली ना तरी रोज जाळून महानगरपालिका, तिथे नगरपालिका जी आहे ती जाळून स्वच्छतेच्या बाबतीत मरणाची वृक्षारोपण, झाडांच्या दोघांचा जीव आता. म्हणजे बारामतीत गेल्यावर पवार कुटुंबियांनी काय केलं हे समजतं कमीत कमी. MIDC आहे ते सगळं. पण असा तालुका व्हावा प्रत्येक, जिथे आमदार आहेत ना आता 280 यांनी आपापल्या तालुक्यात काय परिस्थिती आहेत बुवा. आम्ही आता पाठीमागे ते यवतमाळला गेलतो, तो अख्खं गाव एका साईडने लेडीज एका साईडने जेंट्स, अख्खं गाव हागायला. तिथला कोण आमदार आहे त्यांनी बघावं बुवा ही अशी परिस्थिती आपण बदलली पाहिजे. नुसतं आपला पोरगा नातू आमदार कोट्याधीश आमकं तमकं ह्याच्या मागं नाही लागलं पाहिजे, असा विषय. वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. आता ह्या ठिकाणी काय झालंय, एक इंजिनियर आहे आणि इंजिनियरचं नाव आहे प्रतीक जगताप. लग्न झालेलं आहे, साधना जगताप पत्नी, चांगलं कुटुंब, चांगले पाहुणे रावळे सगळे हायफाय मधले. आणि इंजिनियर म्हणजे कसा असतो की ती नोकरी घर, हा माणसाचं एक साधं लाईफ असतं तुम्हाला सांगतो. पुरुषाला एक पुरुषाचं मन तुम्हाला सांगतो, संपूर्ण पुरुष वर्गाच्या वतीने मी बोलतो. तिला दुरीत असतं तुम्हाला सांगतो. आता जी व्यसनी फिसनी ती यांचा जाळून द्या, यांना सोडून द्या तुम्ही. पण दुरीत कशामुळे म्हणायचं तर लेकरांची जबाबदारी, आईवडले आहेत घरी, गावाकडे शेती आहे, कोण बाऊ आहे, बहिणी विवाहित आहेत. मग त्याची जबाबदारी की आपली बायको आहे, आपल्याला घर पाहिजे, आपल्याला मुलं आहे, मुलांचं शिक्षण, ते खर्च अमकं तमकं. ह्या आयुष्यात त्या खर्चाच्या ओझ्याखाली त्याचं जे वर्क आहे, काम आहे, ती मन लावून करतं. सिनियर असतो ती थोडा बुखून जातो, बघ बुवा माझ्या मागं जबाबदारी, ती 4 पैसे कमावतो. म्हणजे मला वाटतं एका पुरुषाला सगळ्यात आधी एका बायकोने समजून घेतलं पाहिजे. असं नाही तो 100% बरोबर असेल, मी म्हणतो 50% तर असेल, 100% क्लिअर. मग ह्याचा राजा हरिश्चंद्र कुणीच नाही या जगात, मी सुद्धा नाही. पण समजून गेल्यात प्रपंच हा तडजोडीचा आहे, ध्यानात ठेवा. प्रपंच तुम्हाला सांगतो असा तुमच्या मनासारखा नाही होऊ शकत. सगळ्या गोष्टी मनासारख्या होऊ शकत नाही, कॉम्प्रोमाइज करावं लागतं. ती कष्ट करून येतं घरी, त्याला वाटतं बा गाडी लावा, बायकोनी फ्रेशमध्ये चांगलं चेहऱ्याला मेकअप बिकअप करून माझं स्वागत करावा, स्माईल द्यावा, काय घरात शिरावा, तिच्या कपाळाचा एक मुका घ्यावा, तिने बुटबीट काढूस तर हातपाय धुवून तर तिने मस्तपैकी वाफळलेला कडक चहा आणावा, मी विसरावं तू पण घे, दोघांनी चहा घ्यावा, थोडं मोबाईल बघावा, थोडं मुलांशी खेळावा बोलावा. ही ह्याच्यापेक्षा चांगलं म्हणजे प्रपंच सुख नाहीचे जगात, तो मग माझा आहे का. आणि एखाद्या लहान लेकराप्रमाणे जेवण बिवण करून सगळ्यांनी सुख्याच्या मताने भविष्याच्या विषयी 4 गोष्टीची चर्चा करून आपल्याला पुढं काय केलं पाहिजे, आपल्याला हप्त्याच्या वस्तू नाही आणल्या पाहिजे, आपल्याला गुंतवणूक केली पाहिजे, 4 पैसे साठले पाहिजेत मुलांसाठी, असा विचार करून बायकोच्या कुशीत झोपून जावं. ह्याच्यापेक्षा वेगळं सुख पुरुषाला काहीच नको असतं. ह्यांचा थोडा मॅटर वेगळा आहे. 2 मुलं आहेत आणि राहायला कुठे आहेत, इंद्रप्रस्थ सोसायटी फ्लॅट क्रमांक 9 बारामती. आता इंजिनियर होते, MIDC शहर आहे, तिथून 7-8-10 किलोमीटर. तेव्हा आपला जाऊन येऊन करायचं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पोलीस रेकॉर्डनुसार आता कसं असतं, काही बातम्या प्रेस नोट पोलीस डिपार्टमेंटकडून निघाल्याशिवाय आम्हाला सांगता येत नाही, कायद्याचा भाग असतो. बरं जेवढं निघालं तेवढं सांगायचं, त्यापेक्षा जास्त सांगायचं, जास्त डोकं लावायचं नाही, असा विषय. पोलीसच्या रेकॉर्डप्रमाणे त्यांच्यात कौटुंबिक वाद होते, दोघा नवरा बायको. त्यात मुलांचा काय संबंध नाही, कायच नाही. दोघा नवरा बायकोचं पटतच नव्हतं. संसारात कुठंतरी पटनगरी असं, पण ह्यांचं पटत नव्हतं. सारखे वाद विवाद, आरोप प्रत्यारोप. नशीब ते मारहाणी करत नव्हते, पण एकमेकाच्या मनात दोघांच्या विषयी म्हणजे तीव्र, शक्यतो बायकोची साधना तीव्र राग आणि संताप नवऱ्याबद्दल तयार झाला. इतका झालता की हा जगूच नाही, याला जीवच मारते इथपर्यंत तयार झालता. त्याची पातळी लक्षात येईल तुमच्या किती झालता.
बरं होऊन द्या. मग तिने असं ठरवलं की याला ह्या जगातून मारून टाकायचा. आता हा इंजिनियर आहे. इंजिनियरला जी बायको असती ती काय 5वी पास असू शकत नाही. 10वी-12वी ग्रॅज्युएट काही केव्हा ना, माणूस जुळवताना कसं साकटला साकीट बघत सुशिक्षित असणारच ना. ती बी घरी बसल्या बसल्या मोबाईल चित्रपट वगैरे बघत असणार ना. तिने एक चित्रपट पाहिला. माझं तर म्हणणं आहे शासनाने, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने सुद्धा तामिळ, तुम्हाला सांगतो मूळ आवृत्ती त्या चित्रपटाची तामिळ आहे. नंतर अजय देवगण इथं काढला हिंदीमध्ये. ते नाही का अजय देवगण माहिती आहे तुम्हाला? ते गुटख्याची जाहिरात करणारा, करोडो रुपये घेणारा आणि त्या गुटख्यातून लाखो लोकांना कॅन्सरच्या हवाली करणारा तो अजय देवगण. माझ्या मते त्याची ओळख तीच अशी. त्याचं त्याने काढला चित्रपटाचं नाव दृश्यम. ह्या एका चित्रपटामुळे ऑल ओव्हर इंडिया आणि बाहेर सुद्धा कदाचित भारतीय लोकांनी अनेक मर्डर झाल्यात. साधी थीम होती की पुराव्यावर न्याय मिळतो, बॉडीच मिळून नाही मिळाली तर कोर्ट सोडून देतं. मग जिथं पोलीस स्टेशनचं काम चालू आहे त्या पोलीस स्टेशनच्या आतमध्येच ती बॉडी, बांधकाम चालू असताना एक बॉडी मारून टाकली, मृतदेह केला, खून केला. किती संशय घेतला काय झालं तरी बॉडी सापडू शकत नाही ना, असा विषय तो. म्हणजे ते थीम सांगतो. मग ह्या दृश्यम चित्रपट पाहून ह्या साधना जगताप यांनी प्लॅन आखला की आपला फ्लॅट क्रमांक 9 आहे, नवरा मारून इथंच पुरून टाकायचा. आता ते फारशान बिरशान ते बिल्डिंगां तिथं काय ती शक्य नव्हतं, म्हणजे उकारणं फारशा बिरशा यांचा वरचा मजला होता. मग मजला असला म्हणून काय झालं, जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्येच असं एक 6 फूट असं आणि 4 फूट असं 6 बाय 4चा कट्टा बिट्टा काहीतरी बनवायचा. मग सुरुवात केली. आता सुरुवातीचा विषय असा आहे की नवऱ्याला कुठलीही कल्पना न देता कट्टा तर बांधायचा आहे. मग डोकं लावलो, आता नवरा म्हणेन कट्टा कशाला बांधते किंवा काय. नाही, आधी नवरा मारते मग कट्टा बांधते. हा, तसं तर काय वाळू, वीट, सिमेंट शिकायचंच तुम्हाला माहिती आहे का, इझी लगेच बाहेर पडले की सगळी दुकानेच कुठेही मिळतं. मग तारीख निवडली 30 जुलै 2026. नेहमीप्रमाणे ते जरी कामावून घरी आला संध्याकाळी की जेवण हिने वाढलं गपचीप. ती काही भांडणं तर नसल्यामुळे ती काही बोलत नव्हती जास्त एकमेकाशी. त्यांनी ते जेवण केलं आणि त्याला गुंगी आली. याचं कारण म्हणजे आता आपल्या घरात माश्या होत्यात, आपल्या घरात मुंग्या होत्यात, ह्याच्यासाठी जे वापरलं जातं आणि सहज मिळतं, त्याला कुठलं काय लागत नाही, ते औषध आणलं हे जेवणात घातलं. त्याला आली गुंगी, चक्कर, पडला ते बेशुद्ध होऊन नवरा. आता ते औषध, आता ते कसं तीव्र नसतं, म्हणजे ते जीव जायला असं नसतं, पण ते तात्पुरतं माणूस हे होतं. बरं होऊन द्या. ती वडीत वडीत नेला आणि त्या जिथं कट्टा बांधायचा तिथं त्याला झोपावला. असा नुसता झोपावला नाही तर पोरांची बॅट होती आणि सगळ्या सांगायला राहिलं ती पोरं नातेवाईकाकडे पाठवली दोन्ही बी, नाही तर एवढा इश्यू झालाच नसता. त्या साधनाबाईनी झोपावला आणि बॅटनी डोकं वगैरे मारहाण केली. आता काय किती केली त्याची त्याला माहिती. आता सगळं आता निघतंय हळूहळू बाहेर, तपास अजून प्रचंड स्पीडने चालू आहे. मारहाण केली, त्याच्या जखमा होत्या, ती बेशुद्ध पडलेली. ती काय करीन बिचारा हा प्रत्येक जगताप. मग दुसऱ्या दिवशी ते झाकून ठेवलं सगळं कापड्याने वगैरे, नाही का, पॅक, इटा, सिमेंट, ती कठडा थोडासा असं बांधला बा कडने. कडने इटा इटा चालेल, त्याला काही टाइम लागत नाही, सिमेंट कमी होणार जास्त, ती काय होतं करायचं म्हणलं बांधला. पण त्याच्यावर कडाप्पा टाकायची होती, तेवढी मोठी कडाप्पा दगडी कडाप्पा असते बघा, ती बी आणून ते कामगार खाली गेले. आता ते थोडं खाली जिथं बॉडी होती तिथं थोडी 2-4 गाय मेली, 6 गाय मेली, ती बॉडी जाखल अशी ही. पण ती नवरा जिवंत होता आतमध्ये, ध्यानात ठेवा. ती काय म्हणते त्याला, कच आपली कालवायची वाळू ती अशी हातारली.
ते बाकीचं पोकाळच. आता ह्याच्यावर काय ठेवायचंय, कडाप्पा ठेवायची, पॅक करायचं ना सगळं. ते जिवंत काय मला ही सुद्धा बघितलं, तिला वाटतं ते मरूनच गेलं, पण ते जिवंत होता. तेवढं झाल्यावर ती कडाप्पा, आता एका बाईचा डोक्याच्या बाहेरचा कार कमी, हा एवढी मोठी 100-125 किलोची कडाप्पा उचल ना, तिला हलाना बी जागची. भया म्हणले आता काय करू, ह्याच्यासाठी आपल्याला नाईला 2-3 माणसाची मदत केली. थोडं 4-5 गॅमेल्याने बॉडी थोडी झाकून घेतली, टाकून माती आड केली म्हणतात त्याला, जिथपर्यंत माती दिली बा, आणली दोघं तिघ. आता ती एखाद्या स्टॉपला गेलं, रिक्षावाल्याकडे गेलं, असे सजलेल्या तोंडाची अशी पेताड खाताड अशी लय असतात. त्यांची अपेक्षा असती की आज डोस आहे पुरतं, कुठं काय मिळते का 5-50, काय काम करू, काय काय असले आहेत. म्हणजे माणसंच आहेत, पण त्याची कुत्र्यापेक्षा जिंदगी बेकार अशी. 2-3 मला तुम्हाला 100-200-500 देते, कडाप्पा मला उचलत नाही. आमचे पती बाहेर गेले, ते कडाप्पा थोडी आपल्याला मांडायची. पेताड जरी असले तरी 10 रुपयाला पैसे मिळण्यावर ते काही करते, काही करते ती. चला चला म्हणले मॅडम चला, ठीक आहे चौघं गेली. ते एक जरा सुदैव होतं, ते तुम्हाला हे आपल्याला पियाला पैसे मागणार नाही, मला थांब काम झाल्यावर पैसे लगेच असतात का, आपलं गेलेलं काम होईन, क्वार्टर होकन गड्या काय, चल तू चल. गेली ती कडाप्पा कणत 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 ती घालणी म्हणजे ठेवायच्या बाय आतमध्ये बाहेरच. त्यातलं एक जण मग टाकले, सकाळच्या बाहेर उतार होता थोडा, मग जिकडे त्या प्रत्येकचं पाय होतं तिथली वाळू अशी थोडी हालायची. हे म्हणला तू काय साप आहे का काय, बरं ही हालते बघ इथं, मला हालतंय. त्याने काठी घेतली थोडी आणि असं हो करलं, निघाला ना पांजा बाहेर तिथून ह्याचा. अयो मानला ही बेकार आहे. ती तर गारबाडलीस, उतार फुकाट गेला, सगळंच फुकाट गेलं, पण बाईजाच गारबाडली. हा याला म्हणत्या देव तारी त्याला कोण मारे. ज्या आईने हे लेकरू 9 महिने पोटात सांभाळलं, आईबापाने लहानाचं मोठं केलं, शिक्षणापर्यंत लेकरू पोचवणं एवढं सोपं नाही. त्याचं लग्न करून दिलं का त्याचा प्रपंच व्हायला पाहिजे, माझा वंश पुढे जायला पाहिजे. मला सांगा तुम्ही, ते हल्ले म्हणली पंचाई. मग ह्यांच्या लगेच आता सगळेच पिक्चर बघतात, बॉडी बिडी, आणि मग त्यांनी शेत हाय बा कोणतरी काय कोण आपण घालू म्हणले. हे विषय सगळा तर बारामती येते. बारामती, मती म्हणजे बुद्धी, 12 जणांची बुद्धी ज्याला आहे त्याला बारामती म्हणतात. त्यांना उगत नाही 1970 पासून अजून कार्यक्रम चाललेला आहे राजकारणात वेगवेगळ्या प्रकारे, देणार तुम्हाला कळत नाही. आता हे म्हणलं हे पोलीस केस आहे बा, आपलं काय नाही, तर आपल्याला 90 सुद्धा नाही, तिकडे कुर्तुनकाच भेटत नाही म्हणले. 80 रुपयाची देशी तिथं 500ला मिळते, कुठून आणायचं 500. पोलीस एक जणाकडे मोबाईल होता, त्यांनी लगेच कळावलं असा विषय. जवळच्या माणसाला एवढा गंभीर विषय म्हणलं, पोलीस स्टेशनला जसं कळाव पी आहेत शशिकांत इंगावले, अजूनही चार्ज आहे त्यांच्याकडे. ती एक पाय आहे ना असा तो हालतोय. पोलिसांचं कसं असतं, जसं पी आय किंवा PSI किंवा वरिष्ठांना ज्याची सर्व्हिस जास्त झालेली आहे, एखादा फोन आला की ते गटने पाठीमागचं गांभीर्य लगेच कळतं. पाटकुनी टीमला लगेच गाडी काढली, 2 मिनिटात हजर. भयाल तर काय करावं तीच कळा ना. मग आधी महिला कॉन्स्टेबल होत्या, त्यांनी ती बाई ताब्यात घेतली. बस रे बाई शांत बस, पाणी द्या शांत. मॅडम बसा तुम्ही बसावं. आणि आपल्या कॉन्स्टेबल ज्या लेडीज होत्या त्यांना सांगितलं यांच्यावर थोडं लक्ष ठेवा, ते एखाद्या वरून उडी टाकाय बसल्यात काय होत्यात, त्यांना शांत राहू द्या, काय विषय आम्हाला बघू द्या. फक्त ऑन कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवून इंगवले साहेबांनी किंवा बारामती पोलीस स्टेशन इतकं सुंदर काम केलं. सगळं खाल्लं, पाटकुनी बॉडी ते बघितलं, दागदुग बी चालू होती. अत्यंत स्पीडने हॉस्पिटल चांगल्या दर्जाचे उपचार चालू केले. म्हणजे पोलिसांचा सकट. आणि मग आता नातेवाईक अमके तमके ही सगळे जमा व्हायला लागले. तर त्यांचा उद्देश पाहिला तर की आधी माणूस वाचवणे, काय होईल तिथे पुढचं काय असं ते बघता येईल. सुंदर काम केलंय की तर तो माणूस वाचलाय देण्यात ठेवा. आणि 10 का 12 तास पूर्ण रात्र गेली, तो माणूस तशा अवस्थेत होता. आणि ती वरून काढा टाकली असती तर पुरेशा ऑक्सिजन अभावी तो खलास झाला असता. लक्षात. पण तो वाचला, देवतारी त्याला कोण मारी, त्याचं भरलंच नव्हतं. त्याच्यामुळं इथं आता पोलिसांनी तपास, पोलीस पण चाट पडलो. अवघड आहे बा. बारामती सारखं ठिकाणी सुशिक्षित शहर आहे, विद्या प्रतिष्ठान सारखं विद्येचं माहेरघर असं आहे. पुण्याचाच भाग सांभाळला तो, बारामती झालं इकडे तिकडं. हे असं घटना व्हायला नाही पाहिजेत. दुसरी गोष्ट, हे काय कुठे परप्रांतीय नव्हती.
लक्षात घ्या, इथली प्रॉपर लोक होती, हे महत्वाचं आहे. अशा प्रकारे ही केस आता पोलिसांचं इतक्या अँगल, आता कंप्लीट तक्रार येत नाही ना, त्या प्रत्येकचे जे वडील आहेत, त्यांचं नाव प्रकाश जगताप, 71 वर्ष वय, त्यांनी सदर सुनेच्या नावे तक्रार दिलेली, किंवा असा की ह्याच्या पाठीवर अजून कोण असेल काय असेल तर हे करावं. घटना आत्ता घडलेली, त्याच्यामुळं ह्याच्यातून अजून काय निष्पन्न होईल, काय कुठले अँगल समोर येतात का, ह्या दृष्टीने पोलीस प्रशासन तपास करत आहे. पण हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. काही करा भाऊ, बायकोला जीव लावा, थोडं 2 पावलं माग. आपल्या महाराजांचा आठवा, 23 किल्ले पुरंदरचा दिले होते का नाही, 2 पावलं माग सरून मग कोतळा फाडला का नाही. असं थोडं प्रपंच लय युगो बिगो ह्याच्यात जाऊ नका, तुम्हाला सांगतो. कारण तिने जर मनाव घेतलं, ती आदिमाया शक्ती आहे, तिने जर चुकीचं रूप घेतलं, ती जर हाडळ फेडळ झाली ना, तुम्ही कुठल्या फरशी खाली जाताना मला सांगता येत नाही, आणि मी आहे तुझं सांगायला. त्याच्यामुळं थोडं निहार घ्या भाऊ. जमलं आज कुठं तर गजरा बिजरा न्या, नाही तर मग असं म्हणा भाऊ, काही करा. तुम्हाला उद्या आज संध्याकाळी तुम्हाला मरणाचं खाट वाढू, तुराट वाढू, आळणी वाढू, ते खाट वाढू, माझं भाग्य म्हणायचं. तुझ्यासारखी बायको मला मिळाली, फार सुंदर जेवण केलं. पटलं तर घ्या भाऊ. रामकृष्ण हरी.